ते लालबाग दौऱ्यावर सुद्धा जाणार आहेत आणि त्या संदर्भातले तपशील घेणार आहोत प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, आता सध्या तुम्ही लालबागच्या राजाच्या मंडपात आहात आणि इथे आजच्या दिवशी अमित शहा सुद्धा येणार आहेत दर्शनासाठी, त्याबाबतचे काय तपशील आहेत? रिद्धी, आपण जर पाहिलं तर आज लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 12च्या दरम्यान जे आहे ते या ठिकाणी राजाच्या दरबारात येणार आहेत। मी सध्या याच ठिकाणी राजाच्या दरबारात आहे। आपण जर पाहिलं तर सध्या भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते या ठिकाणी। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पोलिसांमार्फत या संपूर्ण राजाच्या दरबाराची तपासणी जी आहे ती केली जाते। संपूर्णतः पोलिसांमार्फत हा परिसर जो आहे तो तपासला जातोय आणि त्यानंतर जे आहे 12 वाजेच्या दरम्यान हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात येईल आणि या ठिकाणी दर्शन जे आहे त्या दर्शनासाठी अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याबरोबर महायुतीचे नेते हे येणारे। आपण जर पाहिलं तर महायुतीचं सरकार आल्यानंतर किंवा युतीचं सरकार आल्यानंतर अमित शहा जे आहेत ते तिसऱ्यांदा लालबागच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत आणि आता सध्या जर आपण पाहिलं तर महायुतीचं सरकार आहे आणि त्या संदर्भातल्या बैठका ज्या आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या सुद्धा अमित शहांनी घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि ते सगळं करून ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी त्यांच्या बाप्पांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर ते थेट या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दरबारात येणार आहे आणि यानंतर ते थेट आशिष शेलार यांच्या गणेशोत्सवाला जाणार आहेत या ठिकाणावर। त्यामुळे ते मुंबईत आहेत सध्या। लालबागच्या राजाचं दर्शन तर आहेच, मात्र राजकीय विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा जो आहे तो सुद्धा महत्त्वाचा जो आहे तो मानला जातोय, कारण की आगामी विधानसभा निवडणूक आणि त्यामध्ये ज्या अमित शहांनी दिलेल्या सूचना आहेत कालच्या बैठकीमध्ये की आपल्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवा। निश्चित धनंजय, एकंदरीत पुन्हा एकदा जेव्हा अमित शहा दर्शनासाठी येतील लालबागच्या राजाच्या तेव्हा पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।